श्री गुरुचरित्र कथासार शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती अध्याय 52 गाणगापुराहून श्री नृसिंह सरस्वती श्री शैलेश्वराला जाण्यासाठी निघाले तेव्हा गाणगापूरमधील सर्व लोकांना दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे वाटले. सर्व भक्तजन स्वामींना गाणगापूरला राहण्याची विनंती करू लागले. सर्व भक्त व शिष्य दुःखी झाले. स्वामींनी सर्वांची समजूत काढली आणि आपला निर्णय अटळ असल्याचे श्रीगुरूंनी सांगितले. श्रीगुरू म्हणाले, तुम्ही इथे राहण्यासाठी मला मुळेच आग्रह करू नका. इथली परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे, त्यामुळे मला इथून गेलेच पाहिजे. माझे जाणे अनिवार्य आहे. इथे आता म्लेच्छांची वर्दळ वाढणार आहे. या विकारी म्लेच्छांचा मला त्रास होईल, परंतु मी तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी सदैव अदृश्य रूपाने इथेच राहणार आहे. रोज स्नानासाठी संगमावर जाणार आहे. मंदिरामध्ये माध्यान्ह काळी वास करणार आहे. माझ्या खडावा मी तुमच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये ठेवले आहेत. या खडावांचे दर्शन घेण्यासाठी अमरजा संगमावर स्नान करून तेथील अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घाला व नंतर पादुकांचे भक्तिभावाने दर्शन घ्या. हा अश्वत्थ वृक्ष म्हणजे कल्पतरू आहे. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा याच्यामुळे पूर्ण होतील. तेथून मंदिरामध्ये जा व पादुकांचे दर्शन घ्या. तुमच्या घरी यामुळे ऐश्वर्य नांदेल. श्रीगुरूंनी लोकांचे समाधान केले व त्यांचा निरोप घेतला. जाताना त्यांनी प्रसादारूपात फुले पाठवल्यावर ती फुले जपून ठेवा असे सांगून सर्वांचा निरोप देऊन श्रीगुरू श्रीशैल क्षेत्री गेले. शिष्यांकडून श्रीगुरूंनी नदीच्या वाहत्या पाण्यात फुलाचे आसन करून घेतले. त्या आसनावर ते बसले व मनोवेगाने ते नदीच्या पैल तीरावर गेले. मल्लिकार्जुन या स्थानावर जाऊन तेथील मल्लिकार्जुन देवाची पूजा अर्चा करून पुढच्या प्रवासाला निघाले. सर्व फुले पाण्यावर तरंगत अमरजा संगमावर आली होती. श्रीगुरूंनी अगदी सांगितल्याप्रमाणे ती फुले सर्व शिष्यांनी वाटून घेतली व घरी नेऊन पूजा केली. पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून ती सांभाळून ठेवली. भरपूर दिवस ती फुले त्यांच्या संग्रही होती. गुरु सिंह राशीत असताना माघ महिन्यातील वद्य प्रतिपदेचा दिवस. स्वामींनी शुभ वेळ पाहून आनंदाने प्रयाण केले. सर्वांना त्यांनी जाण्याअगोदर सांगितले होते, आम्ही गेलो तरी भक्तांच्या अंतःकरणाला आम्ही विसरणार नाही. जे भक्तजन गुरुचरित्र वाचून व रोज माझे गाणे गाऊन माझे नित्यनियमाने स्मरण करतील, त्या भक्तांच्या पाठीशी सदैव माझा आशीर्वाद राहील. त्यांना कधीही कुठलीही कमतरता राहणार नाही. त्यांच्या घरी सर्व सिद्धी पूर्ण झालेल्या दिसतील. परंतु माझे हे सांगणे कोणी नास्तिक, अप्रामाणिक मानेल, माझे सांगितलेले सर्व खोटे मानेल व विश्वास ठेवणार नाही, त्याला मात्र फार क्लेश होतील. तो गुरुद्रोही ठरेल. असे सर्व निर्वा करून ते गुप्त झाले. पुढे त्यांनी गुप्त रूपाने कित्येक वर्षे कर्दळी वनामध्ये वास्तव्य केले होते. गाणगापूरला माघ वद्य प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वतींचा मोठा उत्सव साजरा करतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. कित्येक भक्तगण तिथे 7 दिवस राहून गुरुचरित्राचे सप्ताह साजरा करतात. अशा भक्तगणांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 52 समाप्त.